एक भारतीय नागरिक म्हणून तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे, किती ड्रॅगन पुत्र इन्फ्लुएन्सर आणि सो कॉल्ड क्रांतिकारी इन्फ्लुएन्सर जे भारत सरकारवर टीका करतात, भारत सरकारला प्रश्न विचारतात आणि स्वतःला खूप मोठे महान क्रांतिकारी समजतात, त्यांनी तुम्हाला ही गोष्ट सांगितली का की भारत सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरची एक्साईज ड्युटी कमी केली, ज्याच्यामुळे पेट्रोल आणि डिझेलचे भाव जे 30 ते 40% वाढणार होते ते अजूनही भारतामध्ये स्टेबल आहेत. खोटं वाटत असेल तुमच्या हातात मोबाईल आहे, चॅट जीपीटी किंवा जेमिनी याच्यावर फक्त इतकंच सर्च करा की इराण आणि अमेरिकेच्या युद्धामुळे जगभरात कुठल्या कुठल्या देशांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढले आणि किती टक्क्यांनी वाढले, उत्तर तुमच्या समोर येऊन जाईल. भारतामध्ये फक्त काँग्रेसचं सरकार ज्या राज्यांमध्ये तिथेच पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढलेत आणि ही गोष्ट तुम्हाला ते क्रांतिकारी इन्फ्लुएन्सर सांगणार नाहीत. कारण आहे त्यांच्या खात्यात जे पैसे जमा होताना ते बंद होऊन जाईल. आता हे सांगण्यामागचं माझं तुम्हाला एकच कारण आहे, कारण ही लोक तुम्हाला भडकवण्याचा प्रयत्न करतात, तुम्हाला रस्त्यावर आणण्याचा प्रयत्न करतात. जसं की तुम्ही काही दिवसापूर्वी केलं, काही लोकांनी कॅना भरून, टँकरी भरून, भांडे भरून पेट्रोल आणि डिझेल आपल्या घरी घेऊन गेले. त्यांनी फक्त एक काम करा, तुम्ही ज्या पेट्रोल पंपावरून ते पेट्रोल आणि डिझेल आणलं तिथे परत जा आणि त्यांना फक्त एक प्रामाणिक प्रश्न विचारा की दादा, तुम्ही जिथून पेट्रोल डिझेल आणता वरतून टँकर जिथून येतं तिथून टँकर येणं तुम्हाला बंद झालं आहे का? ते उत्तर देतील नाही. अजूनही सुरळीत पुरवठा चालू आहे, कारण भारत सरकारकडे पेट्रोल आणि डिझेलचे साठे आहेत, पुरेल इतकं पेट्रोल डिझेल आहे आणि बाहेर देशातून अजूनही आणणं चालू आहे. आणि या सर्व गोष्टी तुम्हाला ते क्रांतिकारी आणि ड्रॅगन पुत्र इन्फ्लुएन्सर सांगणार नाहीत. कारण भारतामध्ये दंगली झाल्या पाहिजे, भारतातले लोक रस्त्यावर उतरले पाहिजे, ते पॅनिक झाले पाहिजे, हाच त्यांचा या सर्व गोष्टी मागचा उद्दिष्ट आहे. कारण त्यांना या गोष्टीचे पैसे भेटतात. जितक्या लवकर तुम्हाला ही गोष्ट समजेल तितक्याच तुमची भलाई आहे.